वेगळ्या पद्धतीने आपण गव्हाचा पिठाचा शिरा तयार करू। एक मोठा बाउल गव्हाचं पीठ आणि एक मोठा चमचा तूप घेतलं आणि त्याला व्यवस्थित भाजून घेतलं आहे। एक वाटी गूळ घातला आहे आणि त्यालाही भाजून घ्यायचं। लालसर होईपर्यंत गव्हाचं पीठ भाजायचं आणि त्याला मस्त गूळ घालून हे आपण व्यवस्थित भाजलेलं आहे। आणि हे आपण जास्त वेळ नाही, थोड्या वेळचं भाजायचं। भाजल्यानंतर त्यामध्ये आपण घालूया दूध। एक मोठा प्याला दूध घालायचं। असे मी 2 प्याले दूध घातले, कारण आपल्याला गुळही विरघळवायचं आहे। आणि त्यामध्ये थोडंसं वरून पाणी घालायचं। पाणी याच्यासाठी घालायचं की ते गुळ असतात ना, ते लगेच विरघळायला लागतं। बघा आपला शिराही किती वेगळा कलर आलेला आहे आणि छान मस्त मिक्स पण झाला आणि गुळही विरघळलेला आहे आणि खमंग वासही येतो आहे मस्त। तुम्हाला तूप कमी वाटलं असेल तर अजून टाकू शकता, पण मी नॉर्मली मीडियमच टाकले। आपला गव्हाचा पिठाचा शिरा तयार